स्वामी आम्हाला कळला, परंतु त्वमेव माताच पिता त्वमेव हा जसा श्लोक आहे, तसं तुमच्या गुरुबद्दल तुमच्या मनात काय नेमका भाव आहे? ते म्हणाले, माझा माय बाप गण बोत बंधू, माझा माय बाप गण बोत बंधू, माझा माय बाप गण बोत बंधू, माझा माय बाप गण बंधू, तुझी कृपा सिंधू गुरुराया, माझे ते गुरु आहे, माझी ती माता आहे आणि माझा तो पिता आहे. या बाबतीत तुमच्या सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे, सगळ्या संप्रदायाच्या सज्जनांच्या. दत्त माझी माता, दत्त माझा दत्त माझी माता, दत्त माझा पिता, गाणगापूरला, औदुंबरला, करंजीला, करंजग्रामला, आळंदीला, पैठणला, सासवडला, त्रिंबकला यात्रेत काही निमंत्रण नसतं आपल्याला या म्हणून. लग्नाला, वास्तुशांतीला, वाढदिवसाला निमंत्रण द्यावं लागतं, बारशाला. पण संत प्रकरणात निमंत्रण आहे. क्षमा मागतो, मीडियाला कीर्तन एडिटिंग करून ते देणार आहे. मंत्र्यांच्या सभेला लोक गोळा करावे लागतात आणि वारकऱ्याला गोळा होत असतात असे दोन. एवढं प्रांगण हळूहळू भरलं. मी काही प्रत्येकाला म्हणालो का जवळ या बसा, प्रत्येकी मी बरहे 500 दिन म्हणालो मी तुम्हाला. हा भावनेचा प्रकरणाचा प्रकार आहे, शक्ती आहे, संप्रदायाचा अंग आहे. आमच्याकडे काय बघण्यात मजा नाही. पूर्व परंपरेचा इतिहास आणि तत्वज्ञान, संत वचनाची किंमत आहे. बुवा बाबा येतील, कळलं का? चुका झाल्यावर नरकातही जातील, पण चांगले ते नामबारा कुतुबारा कृपाच करतील. सगळ्यांच्याकडे वाईट पाण्याचा दृष्टिकोन निर्माण होतो. त्याचं कारण आहे कुणीतरी एखादा चुकतो आणि कृत्य नको तसं करतो. देवाने सगळ्यांचंच भलं करावं. इराण, इराक असेल किंवा पाकिस्तान असेल, तिथलं सुद्धा युद्ध शांत व्हावं ही भारतीय संस्कृतीचं लक्षण आहे. अहो मग जो करील तयाची यात्रा उद्धरील सकळ ही गोत्रा, म्हणजे आळंदीला आल्यावर गोत्राचा उद्धार होतो. तसं पंढरीला आल्यानंतर पापक्षालन होतं. तसं भगवान दत्तात्रयांच्याकडे गेल्यावर काय होतं? धन्यतेची नर इति जे यात्रेसी दर्शन मात्रे त्यासी मोक्ष जोडे. मोक्ष त्यांना प्राप्त होतो. म्हणजे मोक्ष तसा सहज मिळत नाही, पण मोक्ष सहज लीलया गुरुकृपेमुळं मिळतो. आनंद जन्माची
लेकरं हरिपाठाला दिंडीला गोड दिसतात, आमच्याही मागे उभ्या असतात, पण ती केळी आणि लेकरं कंटाळून जातात. पण ही कोण्या बुवांची विद्यार्थी का महाराजांना मी धन्यवाद देतो. म्हणजे दिसणं यावरच अवलंबून नाही, गुणग्राहकता यावर अवलंबून आहे. फार सुंदर पूर आहे. म्हणजे कधी कधी नियम असा आहे, प्रमाण पाठ असावं पण नसलं तरी निदान स्वरात स्वर तरी लावावा. याला म्हणायचं वारं पाहून उपनने. सामान्य शेतकरी तरी BSc एग्री झाले नसतो, पण तो खळं करताना अंदाज घेतो, अरे हवा कोणत्या दिशेत. हे म्हणजे विद्यार्थी वा हे मंत हे महंत विठ्ठल. त्याचा पखाऊज वाजवणंही चांगलं आहे, तोरही चांगली आहे. मला बरं वाटलं. मला कधी गरज लागली महाराष्ट्रात तुमच्या गुरूंना मी सांगेल की हे पोरं मला पाहिजेच. का आता मला होणार नाही. म्हणजे आता या वयात ते चित्र तयार करणं आता सोपी गोष्ट आहे. त्यांना शिकवणं, स्कूल काढणं, पखावज घेणं, संस्कृत शिकवणं, एक ठराविक उमेदीचा काळ असतो. टीचिंग करणं सुद्धा, शिकवणं सुद्धा. टीचिंग या दोन गोष्टी अवघड आहेत, सोपं नाही. पण छान पोर आहेत. मस्त म्हणाला, अनंत जन्माची पातकी संचित, प्रारब्ध क्रियामान आणि संचित, भोगतो तो घडे करावी ती म्हणी, मनावनी मणी मानू नये म्हणावा गोविंद. माझं कसं झालं असं म्हणण्यात अडकून बसण्यापेक्षा पुढे काही करण्यासाठी प्रवृत्त झालं पाहिजे. देर्य हरी आणि माझ्या ग्रहवती आले, मी काय करणार असं म्हणत असेल तर मला वाटतं तो निष्क्रिय मनुष्य. प्रयत्नवादी राहिलं पाहिजे. मी जर म्हणालो की आता चंद्र उदय झाला, काय या मरकुऱ्यांची गरज आहे, तर बावळटपणा. सूर्य उगवणारच आहे, आता घरात कशाला ट्यूब लावायची हे बरं. आता चंद्र उगवायला येणारच आहे, कशाला पंक्ती लावायची, हे निष्क्रियपणाचं लक्षण आहे. प्रयत्नवादी असलं पाहिजे. आपल्याकडे म्हणतात बुवा की प्रयत्न केल्यावर वाळून तेल निघलं म्हणे असं. त्यामुळं प्रयत्नवादी जीवन असलं पाहिजे. अनंत जन्माची पातकी संचित नुरती म्हणजे न राहते किंचित तीर्थ घेता. सद्गुरूंचं चरणतीर्थ फार महत्वाचं. तर तीर्थ घेणं यावर जरा प्रकाश मीडियाला मी टाकतो. पाय धुवून पिणं असा अर्थ नाही, तर शास्त्रीय तत्वज्ञानाचा निकष ज्यांच्या चरणाजवळ बसून मिळतो त्याला तीर्थ म्हणायचं. दुसरा अर्थ असा की जे तीर्थाकार आहे म्हणून त्यांना तीर्थ म्हणायचे. वडिलांना, आईला, गुरुला तीर्थ स्वरूप श्री बाबांच्या चरणी शिरसाष्टांग प्रणिपात पत्रास कारण की मी आता नाशिक येथे अमुक अमुक वर्गात अध्ययन करत असून पुढे मी UPSC MPSCची तयारी करून बहुतेक राज्याचा एक मोठा अधिकारी व्हावा अशी रामचरणी माझी प्रार्थना आहे. बाबा तुमची कृपा राहू द्या. आईच्या आठवणीथे सणाला येईलच आपला पुत्र पत्र. आता मराठी पत्र लिहिता येईना लोकांना, मराठी बोलता येईना, दुर्दैव वाटायला लागलं. विठ्ठल तीर्थाचाच विषय निघालाय तर 10:27 झाले. प्रमाण माझ्या पाठात म्हणतो विठ्ठल विठ्ठल
चरण तीर्थ मस्तकी वंदावी पवित्र, मस्तक अभिवादन करावं, अनुग्रहण करावं, त्यांना यथायोग्य बिल्व तुलसी व्हावी, नमस्कार करावा. कारण सांगतो तुम्हाला मी, संता पायी माथा जीविता सद्भावे तेने भेटे देवा आपे आप. एक पाय प्लस आहे आणि एक मायनस आहे, एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे. वायरिंग करताना एक प्लस मायनस वायरातलं एक वायर जर डिस्कनेक्ट केलं तर स्पीकरवाल्यांना विचारा हा येणारा ध्वनी खंडित होईल की नाही. मर्क्युरी वेपर लॅम्प किंवा सोडियम वेपर लॅम्प किंवा ट्यूबा यातलं एक फ्लेक्झिबल किंवा सीटीएस वायर कट केलं तर प्रकाश पडेल काय? उत्तर आहे नाही, जोडावं लागेल. तसं जीवानं ऊर्जा व्होल्टेज संप्रेषण असलेल्या गुरुच्या 2 वाहक केबल पायांना स्पर्श केला की या डीपी मध्ये सप्लाय केला. हे विज्ञान तुम्ही माना न माना पूर्वापार चालत आले. पायाला विशेष महत्व आहे. संता पायी माथा किंवा पद्धती आहे. उदाहरणार्थ ही टोटी आहे पाण्याची नळाची आणि मी घागर अशी तोंड करून ठेवण्याऐवजी पालथी जर मांडली आणि भारतीय तत्वज्ञानाच्या योगाची ऊर्जा येणाऱ्या टोटीचं बटन चालू असावं, म्हणजे तो गुरु त्या लेव्हलचा ताकदीचा असावा. प्रयत्न करा, मिळतील तुम्हाला. सद्गुरु परिपाकांते भवे सद्गुरु दर्शनम. जीवनात योग्य श्री गुरु मिळतात. दत्तात्रयाबद्दल बोलताना श्री ज्ञानेश्वर महाराजांना फार प्रेम निर्माण झालं. ती म्हणतायत प्रमाण माझ्या पाठातले काही राहिलं तर मला मदत करा. ज्ञान गोदावरीचे तीरी, ज्ञान गोदावरीचे तीरी म्हणा, पैठणातल्या सभेत देहांत प्रायश्चित्त जेव्हा ठोठवलं तेव्हा रुक्मिणी मातेच्या डोळ्यात पाणी आलं की आपल्या जन्मगावी एकदा जाऊन यावं. गोदावरीच्या काठावर 2 आपेगाव आहेत. एक लिंग आहे महादेवाचं, त्याचं नाव विज्ञानेश्वर आपेगाव आणि दुसरं संत ज्ञानेश्वर महाराजांचं आपेगाव. कुलकर्ण्यांचं कुळ, मूळ आडनाव जावळे, पदवी कुलकर्णी. ते पण तुम्ही नवीनच ऐकता. त्रिंबक पंत मूळ पुरुष, वाड्यात त्यांची समाधी. विठ्ठल पंत तेवढे घेऊन आले. रुक्मिणी माता बरोबर होती आणि सगळे लेकरं, सोपान काका, माऊली मुक्ताई एकदा आपलं गाव पाहावं. दादा तू पण माझ्या बरोबर चल. निवृत्तीनाथ बरोबर होते. दिवाळीचा कालखंड होता. पाडवा उदयाला आला. पाडव्या दिवशी आईनं आणि पत्नीनंच ओवाळावं आणि यमद्वितीला भाऊबीजेला बहिणीनेच ओवाळावं. हल्ली आता कोण कोणाला केव्हा कधी ओवाळी याला काही अर्थ राहिलेला. मी जुना जो नियम आहे तो मांडला. तुम्हाला आवडेल तर स्वीकारा, न आवडेल तर त्याला माझं काही भांडण नाही. आईला आठवण झाली, विठ्ठल पंताला ओवाळावं.
मालक आहेत, कारण उद्या ओवाळायला आम्ही दोघंही शिल्लक राहणार नाही. आणि लेकरांनाही ओवाळायला पुन्हा जीवनात दिवाळी येईल असं वाटत नाही. दीपोत्सव महापुण्यम बली राजा प्रवर्तते, आनंद सर्व लोकांना मंगलाने घेते. 5 दिवसांचा उत्सव आहे दीपोत्सव, त्याला दीपावली म्हणतील आहे. म्हणजे अंधकाराचा नाश आणि प्रकाश योजना म्हणजे ज्ञानाचा उत्सव असा त्याचा अर्थ आहे. केवळ गोडधोड उठणं आणि सेंट नाही, मनाचं परिवर्तन सांगितलेलं आहे. केवळ फटाके नाही, केवळ रंगरंगोटी नाही, केवळ आकाशदीप नाही, तर योग्या पाही दिवाळी निरंतर भक्ती. युज धातूचा अर्थ जोडणे, दिवाळी वाटली पाहिजे सातत्याने जीवनामध्ये. गुरुकृपा झाली की दिवाळी येते, संत आले की दिवाळी. पुढचे आम्हा सण म्हटले, दिवाळी दसरा सखे संत जन, संत साधू आले की दिवाळी आहे. रुक्मिणीला वाटलं माझे पोरं संत आहे, एक सदाशिवाचा अवतार आहे, माऊली माझा विष्णूचा अवतार आहे, सोपान काका ब्रह्मदेवाचा अवतार आहे, आणि मुक्ती साक्षात भगवती आहे. लेकरांना शेवटचं माझ्या हाताने ओवाळते. ओवाळ कसं बस, वाऱ्याची झोड आली, अंदाज लागत नव्हता, दिवा भिजत होता, कळत नकळत अपशकुन होत होता. तिथे सुवर्ण पिंपळ सारखा पिंपळ आहे आणि आजान वृक्षाचे वृक्ष आजही ह्या वाड्यात आजही पाहायला मिळतात. गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजींनी त्या स्थानाची डेव्हलपमेंट केली. आता ज्ञानेश्वर दादा ते कामकाज पाहतायत, थोडी भावनास महाराज पाहतायत. श्रोते हो, शेजारीच गोदावरी काळ्या भिन्न पाण्याला दुथड्या वाहत होती. पाडव्याला लेकरांना स्नान घालायचे, पाणी तापवायची व्यवस्था अजिबात नाही. या काळात सौर ऊर्जा आहे, हीटर आहे, गीझर आहे, गरम पाणी करायला चूल असायची. 3 दगड मांडले तर लाकडं लावता येत होते. काळं भांडे होऊ नये म्हणून माती लावता येत होती. काही योजना नाही. थंडीचा काळ आहे, लेकरांना उठा म्हणायचं. त्या काळात दिवाळीला आपण उठत नव्हतो, एवढी दिवाळीला थंडी असायची. आता त्यामानाने थंडी कसलीच राहिली नाही. मला सातत्याने थंडीत सुद्धा घाम येतो. एवढ्याच वस्त्रावर मी प्रयागला गेलो तरी असतो, कपडे अंगावर घेतो. शरीराला जशी सवय लावावी तसं ते सोकत असतं. लक्षात 3 वेळेला जेव्हा भूक लागते, एकदा जेव्हा निवांत राहतो, मी एकदा जेवतो, मला काही त्रास होत नाही. झाले मला 12 वर्ष. श्रोते भूमिका माझ्या नीट ऐका, भूमिका नीट ऐका. लेकरांना स्नान घालायचे, पात्र नाही, चूल नाही, वाडा विस्कळीत झालाय पूर्वजांचा आता. कारण श्रीधरपंत म्हणजे गोविंद पंत हे बीड जिल्ह्याचे प्रांताधिकारी होते आणि ते दुष्ट लोकांबरोबर लढता लढता मांजरसुंड्याच्या घाटात धारातीर्थी पडले. म्हणजे संतांच्या घराने केवळ भजना पूजना पुरते सीमित नव्हते, तर देशावर आक्रमण आलं तर योद्धे सुद्धा होत्याच्या जाणीवा तुम्हाला. तुकोबारांचे पूर्वज हरियाणी मुकुंदा सुद्धा योद्धे होते. झुंजारती विष्णुदास होते. गोदावरीच्या पाण्याकडे नेलं, सगळ्या लेकरांना स्नान घातलं, सोपान काकाचं स्नान झालं, मुक्ताईचं स्नान झालं. पण रुक्मिणी मातेचे डोळे भरून आले, कंठ गदगद झाला, बोले नासा झाला, शब्द मुकावले, तोंड बंद पडलं. ज्ञानोबा पाण्यात बसले निवांत आणि माऊलींच्या डोळ्यात पाणी आलं. आईने विचारलं, ज्ञाना डोळ्यात पाणी खाली. मुक्ताई म्हणाली, आई मी दादाला उठू का? यापूर्वी ताटली उघडायचं काम तुझ्या कृपेनं मीच केलं होतं. योगी पावन मनाचा मीच केलं होतं. आता मला असं वाटतं मी काही प्रयत्न करते. गोदावरीच्या पात्रात मुक्ताई उतरल्या बरं का. मुक्ताई सामान्य नाही, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ आणि सर्वत्र आवडीच्या आदिशक्ती तेवढा अधिकार आहे. किंवा ज्ञानदेव उपदेश करून या पाही सोपान मुक्ताबाई बोधी एवढा मोठा विस्तार. एका जनार्दन विस्तार मुक्ताईचा, फार मुक्ताईचा विस्तार. मुक्ताईने बोधकेच्या राशी केला, तिने नाम याला बोधी येले. प्रमाण अभंग मोठा आहे. पाणी टाकलं ज्ञानोबराच्या अंगावर, मूलाधार चक्राला थंड पाणी लागलं की मनुष्य पाण्यात तरंगतो आणि सहस्राधाराला पाणी लागलं की समाधीत उत्थान होते. वाक्य कळलं? उत्थान म्हणजे उठणे, सावध होणे, समाधीतून बाहेर येणे. ज्ञानोबराय सावध झाले. मुक्ते का गं पाणी मारलंस? अगं मी निवांत होतो. पण माऊली तुमच्या डोळ्यात पाणी कावून? आईने विचारलंय. ते म्हणाले, अगं ज्ञान गोदावरीचे तीर कोणती गंगा वारकऱ्यांना अभिप्रेत नीट ऐका.
ज्ञान नावाची गंगा, ज्ञान गोदावरीचे तीरी, स्नान केले पांचाळेश्वरी. म्हणजे काय? पांचाळेश्वर तीर्थ आहेच, पण पुढचा अर्थ गर्भित आहे. या पंचमहाभूताच्या देहानं ज्ञानगंगे स्नान केलं, स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञानदेवाच्या आंतरिक आतमध्ये दत्तात्रेय योगी आहे, ज्याच्या कृपेनं माया शिथिल होते, शांत होते, विजय मिळवला जातो. ते दत्तात्रेय आपल्या सगळ्यांचंच आराध्य. एक प्रमाण माझ्यासमोर आलंय, तुमच्या पाठातलंय, मला तो विसर होतो, त्यामुळे मी तुमच्यासमोर एक प्रमाण म्हणतो. तुम्ही सगळेजण मला मदत करा. नमन माझे गुरुराया, नमन माझे गुरुराया, महाराजा दत्तात्रेया, महाराजा दत्तात्रेया, तुझी आवड, तुझी आवड, कोणत्या पदव्याच्या? अवधूत. अवधूताला जात नाही, धर्म नाही, वर्ण नाही, कुळ नाही, गोत्र नाही, पंथ नाही, कपडे नाही, लत्ते नाही, जेवण नाही, पेढा नाही, बर्फी नाही, सगळं सारखं अवधूत. ते नवनाथ आहेत ना, नवनारायण अवधूतच आहेत. साईबाबा अवधूत आहेत, स्वामी समर्थ अवधूत आहेत. ऐकता कासेगावीचे गजानन महाराज अवधूत आहेत, धनकवडीचे शंकर बाबा अवधूत आहेत, त्यांचा जन्म साठाण्याजवळ अंधापूरला आहे, अवधूत आहेत. पंत महाराज बाळेगुंजीकर अवधूत आहेत, गोरक्ष गहिनी काणिपा चौरंगी कंथाडी अवधूत आहेत, उमानाथ उद्बोधनाथ अवधूत आहेत. आणि अवधूत सगळ्या नवनाथांचे प्रेसिडेंट भगवान श्री दत्तात्रेय. तुम्ही गुगलला, चॅटजीपीटीला, किंबहुना इन्स्टाला अजून काय काय तुम्हाला फॉलो करायचं ते का, त्यात चित्र तुम्हाला असं दिसतं की नवनाथ सगळे पुढे बसलेत आणि मागे भगवान श्री दत्तात्रेय आहे. त्याचं कारण आहे महिला बालकल्याण जगदंबेकडे, सूर्य तेज सूर्याकडे, ऐकताना पालकमंत्रीपद भगवान विष्णूकडे, लय करणे भगवान शंकराकडे, ऐकताना ज्ञान देणे गणपतीकडे, सभापती आणि सरसेनाध्यक्षपद कार्तिक स्वामीकडे, पण राष्ट्रपती पद भगवान दत्तात्रेय. मग पांडुरंगन दत्ताचा काय संबंध आहे? जाता जाता प्रश्न उत्तरी कीर्तनाचा समारोप 10:45 झाले. काय संबंध आहे? पांडुरंग जटाधर शूलहस्त कृपानिधे, कृष्णा तीरावरचे दत्तात्रेयच किंवा गाणगापूरचे दत्तात्रेयच किंवा करंजीतले दत्तात्रेय, कुरवपूरतले दत्तात्रेय, किंबहुना गिरनारचे दत्तात्रेय, पंचगंगेच्या काठावरचे दत्तात्रेय विष्णूच आहे. कारण ते ब्रह्मा विष्णू महेश आहे. ब्रह्मा आकाशात चंद्र झाले, शंकर दुर्वास झाले, खाली विष्णू तत्व राहिलं एक मुखाचा दत्त. दत्त कृष्ण आहे, दत्त राम आहे, दत्त विठ्ठल आहे, विठ्ठलच दत्त आहे. दत्त म्हणजे प्रत्यक्ष, प्रत्यक्ष तोच विटेवरती विराजमान आहे, त्याला धन्य म्हणावं लागतं. आणि वारकरी संप्रदाय या देवाला विशेष महत्त्व देतात. नाथपंथात या देवतेला विशेष महत्त्व आहे.
जाता जाता एक अपरिचित प्रकरण तुमच्यासमोर मांडण्याची माझी इच्छा आहे. मुद्दा म्हणून मी आल्यावर झोपलो नाही, तर चिंतन करत बसलो आणि काही संगती तुमच्यासमोर मांडली. ती संगती अशी आहे, गणपती खूप आहे. उच्चिष्ट गणपती आहे, वल्लभेश गणपती आहे, अजून काही नावं सांग. बल्लाळेश्वर गणपती, चिंतामणी गणपती, धुंडीराज गणपती आहे, विनायक गणपती, सुमुख गणपती, एकदंत गणपती आहे. हजारो गणपतीचे नाव आहेत, एक नाही, अनंत हे नाम ज्या त्या बीड जिल्ह्यात राक्षस भुवन नावाचं तीर्थक्षेत्र आहे, नाशिक त्रिंबक सारखं. ऐकता का? तिथे गणपती, त्या गणपतीचं नाव विज्ञान गणपती. याला पुरावा काय? तो मग ज्ञानमयो विज्ञानमयोसी, अंडरलाईन पुरावा दिला. तो गणपती विज्ञानमय गणपती आहे. विज्ञान काही जीवशास्त्र रसायनशास्त्र आताच उत्पन्न झालं असं नाही. रासायनिक क्रिया नवनाथांच्या काळात होत असावयाच्या. लिक्विड तयार करत होते, कॉक तयार करत होते, चरक संहिता करत होते, औषधी निर्माण होत होती, इत्यादी इत्यादी. तर त्या विज्ञान गणपतीच्या समोर आत्री ऋषी आपल्या मुलाला घेऊन आले. आत्रींचा मुलगा दत्त, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? गर्दमांचा नातू, कपिलांचा भाचा, आत्रींचा मुलगा, अनुसयेचा लेक. दत्ताचं वागणं चांगलं व्हावं आणि मुलगा चांगला व्हावा, योगी तपस्वी आणि शांत योगाला प्राप्त व्हावा. शांतीवरती नाही सुख, हे रावघेच दुःख. म्हणून गणपतीच्या चरणावर दत्तात्रयानं वाहिलं. काय केलं? समर्पित केलं. हे गणपती, माझ्या लेकराला चांगली बुद्धी येऊ दे. गणपती प्रसन्न झाले आणि दत्तात्रयाला आलिंगन दिलं. तर गणपती दत्त आहे आणि दत्त गणपती याबद्दल एक श्लोक सांगतो. नमस्ते त्रिगुणेशाय गणकात्रेय रूपिणे श्री दत्त देशिकेंद्राय गणेश गुरवे नमः. दत्तात्रयाला गुरुमंत्र मिळाला भगवान गणपतीचा. कुणाचा मिळाला? की तुम्ही क्षमा मागतो, नवीन ऐकत आहात की नाही कल्पना. मच्छिंद्राने बोध यांना कोणी दिला? गणेशाने दिला. आणि गणपतीचं नाव आहे गजकंठडीनाथ. जय गजबिली गजकंठडनाथ रखदो शिरपरदास तिहा. हे परप्रांतात नवनाथाचं भजन म्हणतात. हरे नाथ हरे नाथ, नाथ नाथ हरे हरे. हरे नाथ हरे नाथ, नाथ नाथ हरे हरे. हरे नाथ हरे नाथ, नाथ नाथ हरे हरे. आदिनाथ दत्तनाथ, आदिनाथ गणनाथ, आदिनाथ दत्तनाथ, दत्तनाथ नवनाथ पुरायचा ज्ञाननाथ मूर्तीनाथ. Hare
प्रयत्न मी केलाय. मी काही पंडित नाही, ज्ञानी नाही, वेदांती नाही, वैयाकरण नाही, फिलॉसॉफर नाही. मी एक साधा सदस्य आहे. पण अट्टास असा आहे की टाळकऱ्यांना प्रमाण नवीन, श्रोत्यांना नवीन काही भाव ऐकायला मिळावा याकरता प्रयत्नवादी राहणं हे माझं काम आहे. असो, अजून एक श्लोक अतिशय सुंदर मगवा लिहिला आहे. भगवान गणेश दत्तात्रयाला म्हणाले. कुठे म्हणाले? मुद्गल पुराणाच्या द्वितीय खंडात पुरावा आहे. मुद्गल पुराणाच्या द्वितीय खंडात गणपती दत्तात्रयाला काय म्हणाले? धन्योसी दत्त योगींद्रो. हे योगी दत्तात्रया तू धन्य आहेस. जातोसी मद अनुग्रहात. मद अनुग्रहात माझ्या अनुग्रहानं गुरुमंत्रानं त्वम पूर्णा लभसे शांती. तुला आता पूर्ण शांती प्राप्त झालेली आहे. मचलाम मयी सर्वदा असा श्लोक आहे. म्हणजे पुरावे संदर्भ वेळ थोडा लागेल, लोकांना कंटाळवाणं होईल, पण ही प्रकरणं भविष्यात संप्रदायाच्या कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून लोकांच्या समोर येणं काळाची गरज आहे. मी नाईताळ नावाचं गाव आहे देशमाणी निफाडजवळ. तिथे 4 दिवस नागपंथाचा उदय आणि विकास या विषयावर 2-2 तास चिंतन केली पर डे. शांत मंडप. माझं म्हणणं आहे 500 लोक असू द्या, 100च, पण वातावरण प्रफुल्लित, सुगंधित, टापटिपीचं देखणं मनाला असं हे लावून जाणार. आता तुम्ही जसं हरिनाथ हरिनाथ भजन म्हटलात, मला सांगा परप्रांतातल्या कथाकारापेक्षा वडीलचं कीर्तन कमी वाटलं का तुम्हाला? कुणालाही घर चांगलं असावं वाटतं, कुणालाही बंगला चांगला असावा वाटतं, मलाही मंडप कीर्तन चांगलं असावं वाटतं. हा माझा काही दोष आहे? अपेक्षा आहे प्रत्येकाची. श्रोते हो, कीर्तन माझं संपलंय. अनंत जन्माची पातकी संचित नुरती किंचित तीर्थ घेता. आता पुढचं ऐका. जसं वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी कारण ज्ञान होय ज्ञाती मूढत्या, हे संत वचन आहे. तसं मग गंगाधर सरस्वती कृत ज्ञानोबाराच्या कालखंडात गुरुचरित्र नावाचा ग्रंथ लिहिण्यात आला. कोणता? स्वामी समर्थाच्या केंद्रात जाणाऱ्या बहुतेक लेकींना, बहिणींना आणि सज्जनांना हे श्लोक, अष्टक, परंपरा माहिती आहे. स्वाध्यायाच्या केंद्रात गेल्यामुळं आणि स्वामी समर्थांच्या मठात गेल्यामुळं निदान धर्माचे संस्कार या सज्जन लोकांवरती होत आहेत. आपण त्यामानाने कमी पडतो लोकांपासून जायला, म्हणजे लोकांना तत्वज्ञान द्यायला. तर तो श्लोक, ती परंपरा अशी आहे. आणि इथे प्रमाण असा आहे. वाचिता चरित्र सद्गुरु स्वामीचे होणे. चरित्र वाचण्याने काय होतं? राम म्हणता रामाची होईले. तसं चरित्र वाचून चारित्र्य चांगलं होतं आणि गुरुचरित्राचा इफेक्ट जीवनात प्राप्त होतो. मग व्यर्थ चिंता वाहणे संसाराची. एकदा चरित्र वाचून चारित्र्य चांगलं झालं की संसाराची चिंता काय करायची? नको खेद नको खेद करू 55 मिनिट झाले. 5 मिनिटात तुम्हाला तर माझं कीर्तन संपलंय. फक्त एक प्रमाण म्हणायचं राहिले. दोघं चांगले गातात, त्यांच्यासाठी म्हणतो. गुरु गीती गाव भावेची गावा, गुरु गीती गाव भावेची गावा, गुरु गीती Guru Gita
धन्यतेची ऐकायचं होतं मला असं गुरुगीती गाव बरं का. गुरूंचं गीती म्हणजे भजन आणि गुरुचं गाव भावे चित्ती घ्यावा. भावे गावी गीत किंवा शुद्ध करूया किंवा तुझं भाव आहे देवपरी हा सुलभ हा सोपा उपाय. गुरुगीती गाव भावे चित्ती घ्यावा. काय करावा सगुण भजावा पहावा डोळे भरी. निर्गुण निराकार परमात्मा पाहण्याची हिंमत आपल्यात नाही बाबा. काही पंथात काही धर्मात आहेत ती मोठी माणसं आहेत. आपल्याला सगुण परब्रह्माशिवाय अंदाज देवाचा येत नाही. राम कृष्ण दत्त विठ्ठल देवी शिवलिंग आकाराला आल्याने आपल्याला पूजन करता येत नाही. सगुण पहावा डोळे भरी. जनार्दन म्हणे ते त्यांचे पाशी. चारी मुक्तीदासी होती त्यांच्या. सलोकता समीपता सायुज्यता स्वरूपता. चार मुक्ती प्राप्त होतात. मुक्यावाले हारावाले नारळावाले टोपी घालून या गोबार वस्त्र ओलं होतं. पोरं म्हणतात काय झालं काय भगवंताच्या समर्पित करून शरीराला विराम देतो आणि थांबतो. निवृत्ती ज्ञानदेव संतु संतु सन्यात ही कीर्तन स्थापन होणाऱ्या भगवान शंकराला दत्तात्रयांना समर्पित करतो. एक स्वतंत्र सब्जेक्ट राहिला आहे शिव एकांतात करू आणि तो अभंग माझा पुढचा असेल. आदिनाथे उपदेश पार्वती सखेला आणि मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगरी. शिवहृदयीचा मंत्रपै आगाध झाला से प्रसिद्ध भक्ती योगे. सब्जेक्ट ठरला पाहिजे. सद्गुरु वृंदा महाराज प्रवचनाला जाताना अभ्यास करायचे वाचन करायचे. आदरणीय जगन्नाथ अण्णा वाचायचे. प्रमोद महाजन भाषणाच्या आधी स्टडी करायचे. विलासराव देशमुख फिरकी घेत भाषण करताना मुद्दे पॉईंट टू पॉईंट काढत असायचे. असो कीर्तन माझं संपलंय. जे बरं ते तुमचं आणि चुकलं ते माझे दोष आहे. टाळकरी चांगले लाभले. लेकरांना एकदा टाळ्या वाजवा.
अप्रतिम. मला त्यांच्याकडनं खूप प्रमाणांच्या अपेक्षा होत्या, परंतु तेही काय करतील आणि मीही काय करीन अपरिचितच अभंग होता सातत्याने. आणि स्पीकरचा ध्वनी अतिशय उत्तम. त्याला वाटायचा आवाज वाढवावा, पण मी आवाज वाढवू देत नाही. हायवेला समृद्धीला ड्रायव्हरला गाडी पळव म्हणावं लागत नाही, तो दाबतच राहतो. शेतात भुईमुगाच्या शेंगा काढताना इकडं नाव वेगळं का त्याचं, खावावीच वाटते. खाजवणाराला खाजवावंच वाटतं आणि याला आवाज वाढवावा. असे चार प्रकरण आहेत. त्याचाही दोष नाही, लोक त्याला जरा वाढवा जरा वाढवा. माझं म्हणणं हे वाढवण्यापेक्षा जाताने वाढवा. काय ऐका, संत वृंद, गान वृंद, वाद्य वृंद ऐकता का आणि ब्रह्मवृंद या सगळ्यांना कोटी कोटी नारायण करतो, रामकृष्ण हरी करतो आणि कीर्तन संपवतो. कारण 5 मिनिट वेळेच्या पुढं झाले. विठ्ठल जय अतिशय सुंदर असं चिंतन आपण केलेलं आहे. नाविन्यपूर्ण असा अभ्यासपूर्ण, खरं तर अतिशय श्रीमंत अशी भाषा आपली आहे. आपण बोलत राहू आणि ऐकत राहू. इतकं सुंदर असं नावाप्रमाणेच अमृत मातोश्री यांनी आपल्या वडिलांना अमृत दिलेलं आहे. मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने, त्या पद्धतीने संत निकेतन भक्ती मिळवण्याच्या वतीने आणि बागडी परिवाराच्या वतीनं महाराजांचं सर स्वागत करतो, म्हणून आभार मानतो. आणि त्यांनी ही सेवा दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. कायमच्या घरात महाराजांचं दुसरी एक महत्वाची गोष्ट, या ठिकाणी ज्यांनी सुंदर असा पक्का वाजवला ते विजय महाराज, त्यांचंही मी या तिघ परिवाराच्या वतीने ज्यांनी सुंदर असं गायन केलं ते भाऊसाहेब महाराज असतील, सुरेश महाराज असतील आणि ज्यांच्या नावात दीपक आहे, अतिशय उजाला, त्या पद्धतीने त्यांनी इथं गायन केलेलं आहे. त्यांचेही मी महाराजांच्या वतीने, वडा ग्रामस्थांच्या वतीने, संत निवृत्त भजनी वडीलचे आणि बागडे परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. खरं तर बागडे परिवाराला धन्यवाद देव थोडी कमी, अतिशय कमी वेळात सुंदर असं मंदिर त्यांनी स्थापन केलं. 90% वाटा त्यांचा स्वतःचा आहे. याच्यात खरोखर बघण्यासारखी गोष्ट आहे. सुंदर असं नियोजन, सुंदर असं आयोजन, सुंदर असं प्रयोजन, सुंदर अशी पूजा आपण बघतोय 3-4 दिवसापासून होते. खूपच असा सुंदर. आणि उद्या सुद्धा अतिशय सुंदर असा प्राणप्रतिष्ठा, ज्याला संजीवन प्राणप्रतिष्ठा म्हणतो, दत्त महाराजांचा, तो होणार आहे. आणि अनिकेत रूपजी महाराज या ठिकाणी येणार आहे. त्यांची आपल्याला काही मिळत नाही, ते येणार आहे. ते त्यांचा पण आपण लाभ घ्यायचा आहे. आणि उद्या ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, इथं महाप्रसाद बनवणार होतो आपण. सकाळी 8 वाजता आपण इथं सुरुवात करणार. सकाळपासून आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. आपल्या गावाची परंपरा राहिलेली आहे. आपला कार्यक्रम कुठलाही असो तो आपण त्या पद्धतीने सहकार्य करत असतो. आणि खास तरुण मित्र, त्याच्यासाठी आपण उद्या सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण सर्वजण मदत करू आणि सुंदर असा हा कार्यक्रम पार पाडू. महाप्रसाद या ठिकाणी बनवला जाईल. संपूर्ण गावाला हा महाप्रसाद दिला जाणार आहे. त्याच्यामुळे आपली सर्वांची मदतीची आवश्यकता आहे. आपण सर्वजण मदत करा, ही नेहमीच आपण करत असतात. उद्या आपण त्या पद्धतीने करू. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला दरवर्षाप्रमाणे 71 वर्ष अजनला हरिनाम सप्ताह होणार आहे.
म्हणजे 26/3/2026 पासून तर 3/4/2026 पर्यंत हा फायनल सप्ताह आजीला होणार आहे. नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्याही कीर्तनांचा आपण लाभ घ्यावा. वेळ कमी असल्यामुळे वाचून जातो. आपल्याला माहिती नाही.